एकाच साधारणपणे लाईनवरती बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा झाली आहे. त्यात आज परत पुण्यामध्ये गवा निघाला महात्मा सोसायटीमध्ये, आणि तो कुठून आला, काय आला वगैरे काही माहित नाही. तो गवा निघाला, मग त्याच्यावरती भरपूर गोंधळ केला लोकांनी, पण तो पण बिथरला. त्यांनी काही गाड्यांना टक्कर दिल्या, त्याच्यामध्ये तोही थोडासा रक्तबंबाळ झाला. मग नंतर त्याला काय हे केलं, डार्ट वगैरे, पण त्या सगळ्या दरम्यान तो मेला. त्या डार्टचा डोस कमी जास्त झाला असेल किंवा ऑलरेडी त्याला काही जखमा झाल्या असतील. तर ही गोष्ट पहिल्यांदा नाही घडलेली. गवा पुण्यामध्ये जवळ 20 वर्षापूर्वी आला होता आणि त्यावेळेस तो भारतीय विद्यापीठाच्या एरियामध्ये, त्यावेळेस तिकडे खूप कमी वस्ती होती आतापेक्षा, पण त्या भागामध्ये आला होता. पण तो निघून गेला, तो मेला नाही. आणि आज आला तर तो खूपच सगळ्या बाजूने वस्ती, टेकडी पण आहे एका बाजूने, पण बाकी तो ऐन वस्तीत आला होता. आणि मग सगळ्या गोंधळात सापडून तो फायनली मेला. एनिवे, त्याच्यावरती आता खूप फेसबुक पोस्ट आणि वगैरे वगैरे चालू आहे. म्हणजे कवित्व ज्याला म्हणतात नंतरच ते चालू आहे. पण आणखीन 3-4 न्यूज आपल्या व्हॉट्सअपवर सर्क्युलेट झाल्या आणि त्याच्यामधला एक कॉमन थ्रेड असा आहे की इंटरप्रिटेशनचं कॉमन थ्रेड. स्पीशीज वेगळ्या आहेत, सगळं वेगळं आहे, पण इंटरप्रिटेशन दृष्टीने कॉमन थ्रेड असा की मग माणसाची क्रूरता किंवा उलट, म्हणजे आपणच एकीकडे स्पीशीज वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, मग ते प्राण्यांमध्ये असतं की नाही. मग तशी पण उदाहरणं निघाली की ह्याच्यामध्ये विंचवामध्ये त्या मादीनी पिल्लं घातल्यानंतर त्यापैकी काही पिल्लं खाऊन टाकली, तसा एक व्हिडिओ टाकला होता. मग हे प्राण्यांमध्ये असतं का, मग ते नॅचरल असतं का, मग ते त्याला क्रूर म्हणायचं का फक्त प्रबले फक्त माणसातच असतं वगैरे वगैरे. हे काही नवीन मुद्दे नाही आहेत. या मुद्द्यांवरती आतापर्यंत खूप चर्चा झालेली आहे. आपल्याकडे नाही झालेली, त्या कट्ट्यावर नाही झालेली, कधी अलीकडे तरी नाही झालेली, पण असाच थ्रेड होता सगळा. आणि त्याची सुरुवात कुठून झाली तर त्या हुबारा बस्टर वरच्या एका व्हिडिओनी, न्यूजनी, की तो त्याच्या शिकारीबद्दलचा होता. आणि बस्टर्डची शिकार हा एक काय वेस्टर्न एशिया म्हणू तर तिथला मोठा छंद आहे. आणि ते जास्ती ह्यानी मारतात, काय फॅल्कनरीनी मारतात. आणि त्याच्यामध्ये शाईन फाल्कन किंवा आपला पेरिग्रीन फाल्कन खूपदा वापरलेला असतो. काही प्रकारचे ईगल्स पण वापरतात. आणि त्यांच्याकडून हे बस्टर्ड्स मारणं, आता जिथं बस्टर्ड्स नाही आहेत त्या ठिकाणी तित्तीर वगैरे सुद्धा मारले जातात, टिटव्या पण मारतात. पण हे फाल्कनरी हा तिथला एक खूप मोठा छंद आहे, जो भारतामध्ये मार्जिनली होता पूर्वी सुद्धा, आता कुठे दिसत नाही. पण तिथे अजूनही आहे. अफगाणिस्तानात तर खूप आहे आणि तिथून सध्या सगळ्याच पुढच्या नॉर्थ वेस्टच्या पट्ट्यामध्ये आहे. तर त्याच्यावरून हे निघालं होतं की मग हे आता कसं, हे योग्य आहे का वगैरे वगैरे. तर हा जो बस्टर्ड आहे, हुबारा बस्टर्ड, तर त्याचं पद्धतशीर ब्रीडिंग होतं. म्हणजे आता तर ऑलमोस्ट कोंबड्यांसारखं ब्रीडिंग होतं, इतक्या ठिकाणी नाही, कमी ठिकाणी, पण त्याचं ब्रीडिंग होतं. आणि ब्रीडिंग होऊन हे वाईल्ड मध्ये सोडले जातात आणि त्याच्यावरती फाल्कनरी चालते. आता ह्याची काही आकडेवारी नाहीये माझ्याकडे. आपल्या ह्याच्यामध्ये मी असं निरंजनला म्हटलं होतं की तू जरा ह्याच्यावरती वाच आणि प्रेझेंट कर, पण तो म्हणला की मी नाहीच आज. पळाला का माहित नाही, जेन्युइन कारण असेल किंवा नको म्हणून पळाला असेल. पण क्वालिटेटिव्हली मला माहिती आहे,
एक्झॅक्टली किती ब्रीडिंग होतं, मग त्याचं पॉप्युलेशन डायनॅमिक्स कसं आहे वगैरे वगैरे मला काही कल्पना नाही. पण त्याचं व्यवस्थित ब्रीडिंग होतं. मग ते वाईल्डमध्ये सोडले जातात आणि ते फाल्कनचं ते प्रे म्हणून, ते सावज म्हणून खूप पॉप्युलर आहे आणि ते पाकिस्तानापर्यंत आहे. भारतामध्ये हे बस्टर्ड्स नाही, क्वचित क्रॉस बॉर्डर एखादा येत असेल तर, नाही तर भारतामध्ये दिसत नाही. तर मग हे करणं योग्य आहे का? तर आता आम्ही असा प्रॉब्लेम बघतो आहे सगळीकडे की रानडुकर खूप झाले आहेत आणि ती आता काही सँच्युरीपुरती मर्यादित नाही. रानडुकरांच्या काही पिढ्या आता शेतामध्येच राहत आहेत. विशेषतः जी शेतं जास्त डेन्स असतात किंवा पेरिनियल असतात. उदाहरणार्थ कापूस. कापूस हा काही खरीप रब्बी सारखा नसतो. कापूस एकदा लावला की 8 महिने 9 महिने कदाचित वर्षभर पर्यंत तो स्टँडिंग असतो. पुढच्या वर्षी परत पेरणी करतात. मग इतर काही गोष्टी आहेत की ज्या 9 महिने 10 महिन्याचे पीक असतात. तांदळा गव्हासारखं की 3 महिने 4 महिने असं असे नसतात. तर ही जी पिकं आहेत आणि मग हॉर्टिकल्चर असेल तर मग ते वर्षभरच असतं आणि ते कायम उभंच असतं. तर अशा याच्यामध्ये आता अनेक प्राण्यांच्या वस्त्या झाल्या. त्याच्यामध्ये रानडुकरं आहेत, माकडं आहेत, खूप निराळ्या स्पीसीजची आहेत. म्हणजे दोन्ही लंगूर पण आहेत आणि बॉनेट्स आहेत, उत्तरेमध्ये रिझस आहेत. तर यांच्या कित्येक पिढ्यांनी आता जंगलं पाहिलेलीच नाही. त्यांचं ब्रीडिंग इकडे शेती बागायतीमध्येच ब्रीडिंग झालेलं आहे. ते तिथेच वावरतात आणि आता त्यांची संख्या इतकी वाढली आहे की ते शेतं टिकू देत नाहीत, फळझाडांना फळं लागू देत नाहीत. म्हणजे पिकेपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत त्यातली बरीचशी खराब होतात, खाऊन टाकले जातात किंवा नुसते चावून डहाळ्या मोडून वगैरे असं नुकसान होतं. तर मग आता ह्यांचं करायचं काय आहे? ते म्हटलं तर ते आधी मुळात वाईल्ड अॅनिमल्स आहेत का? कारण ते कायम आता शेतीमध्येच राहत आहेत. ज्या ठिकाणी जंगल आणि शेती असं कॉम्बिनेशन आहे तिथे मात्र ते जंगलात राहतात आणि रात्रीच्या वेळेला बाहेर येऊन शेतीमध्ये घुसतात. ज्या ठिकाणी जंगलं नाही आहेत तिथे ते शेतीमध्येच राहायला शिकले. मग आता ह्यांना वाईल्ड म्हणायचं का, हा पहिला प्रश्न. मग त्यांचं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन खरोखरच आहे का? उदाहरणार्थ रानडुक्कर हा काही शेड्यूल मधला अॅनिमल नाहीये. इट इज स्पीशीज ऑफ लिस्ट कन्सर्न. त्यामुळे रानडुक्कराची शिकार करायला काही कायद्याने बंदी नाहीये, पण रिस्ट्रिक्शन मात्र आहेत. म्हणजे ते रिपोर्ट करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, प्रायर परमिशन घ्यायला पाहिजे, अशी काही काही प्रोसिजर आहे. ते नक्की प्रोटोकॉल आहे काय मला पूर्णपणे माहिती नाही, पण काही एक प्रोटोकॉल आहे. पण तो प्रोटोकॉल पाळला तर रानडुक्कर मारणं हे काही बेकायदेशीर नाही. पण मग ही नक्की बॉर्डर लाईन कुठे आहे? मग लंगूर मारणं कायदेशीर आहे का? हॉर्नेट्स मारणं कायदेशीर आहे का? मग ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एखादा प्राणी तुम्ही व्हर्जिन म्हणून डिक्लेअर करा, मग मारायला परवानगी द्या, अशा काही काही गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. तर त्यातला पॉप्युलेशन इश्यू आहे की नक्की संख्या किती आहे, किती असणं योग्य आहे त्या हॅबिटॅटला. त्यांचा माणसाशी, शेतकऱ्यांशी संघर्ष येतो, तो काय प्रकारचा येतो, नुकसान होतं ते किती होतं, काय प्रकार. मग त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करावं का, त्यांना मारावं का? आणि मग त्याच्यावरती सगळी आर्ग्युमेंट किंवा हॅबिटॅट त्यांची आहे आणि आपण त्याच्यामध्ये घुसखोरी केली आहे, मग त्यांना आपण घुसखोर म्हणायचं का वगैरे. लोक मारतात बरं का. म्हणजे कोकणाच्या काही भागामध्ये माकडांना सर्रास मारतात. छगाच्या बंदुका असतात बागायतदारांकडे, विशेषतः आंब्याच्या याच्यामध्ये वगैरे, आणि मारतात. पण ह्याच्यामध्ये फरक आहे, कम्युनिटीमध्ये फरक आहे, गावागावांमध्ये फरक आहे. काही गावांमध्ये मारण्याचं कल्चर आहे, काही गावांमध्ये मारण्याचं कल्चर नाही. आता हे सुद्धा हा त्या कम्युनिटीच्या कल्चरचा, सोशिओलॉजीचा भाग आहे. म्हणजे प्राण्यांचा हे काही शेतीला उपद्रव आत्ताच आहे का, तर नाही.
ते पूर्वीपासून होते. पूर्वीपासून जंगलं होती, जंगलामध्ये प्राणी होते आणि ते शेतीमध्ये घुसत होते. मग लोक काय करायचे, तर त्याच्यातलं एक कम्युनिटी डायनॅमिक्स होतं की ते प्राणी मारण्याचे, शिकार करण्याचं कल्चर सगळ्या कम्युनिटीज मध्ये नाहीये, काही कम्युनिटीज मध्ये आहे. मग ज्या कम्युनिटीज मध्ये स्वतः प्राणी मारण्याचं कल्चर नसेल, ते काय करायचे, तर मग ते फासेपारधी, वैदू अशा ज्या कम्युनिटी मधले लोक शिकार करतात, अशा कम्युनिटीतल्या लोकांना बोलवायचे. माकडवाले, मदारी, हे सगळे स्पेशलाइज्ड हंटर्स किंवा प्राणी ट्रॅप करणारे किंवा मारणारे. आणि मग त्यांचं एक व्यवस्था होती की तेव्हा शेतीला खूप त्रास होईल आणि मग प्रमाणाच्या बाहेर जाईल, शेती करणं अशक्य होईल, तर मग ह्या कम्युनिटीतल्या लोकांना बोलवायचे. मग ते यायचे, मारायचे किंवा पकडायचे, जे काय असेल ते, त्याचा जो काही त्यांचं युटिलायझेशन असेल ते करायचे. ते खाण्यासाठी असतं, कधी कधी पाळण्यासाठी असतं. म्हणजे माकडवाले आहेत, अस्वलवाले आहेत, जे ते पकडून त्याच्यावरती पोट भरतात, त्याचे खेळ करून वगैरे. ही सगळी व्यवस्था पूर्वीपासून होती. आता ह्यातल्या बऱ्याचशा कम्युनिटीज गेल्यात नाही, ती माणसं आहेत, पण त्यांचं हे बदललंय, त्यांचं कल्चर बदललंय. आणि कल्चर बदलण्याची कारणही ऑब्व्हियस आहेत की आता खूप ठिकाणी शिकार करायलाच परवानगी नाही, किंवा आता हे जे लिंक होती शेतकरी आणि फाशीपारधी यांच्यामध्ये, ही लिंक पहिल्यासारखी राहिलेली नाही. अशी अनेक कारण आहेत. पण आता हा मेकॅनिझम गेला कंट्रोलचा, पण होता. म्हणजे पहिल्यापासून हा कंट्रोल मेकॅनिझम होता की ज्या वेळेला संख्या खूप वाढली, 2-4 असले प्राणी, 2-4 माकडं आली की त्यांनी काय 10-20% फळं ते खात असतील, नाही असं नाही, पण तुम्हाला काहीच फळ मिळत नाहीत असं होत नाही. ते संख्येवर खूप अवलंबून आहे की संख्या किती वाढली की तुम्हाला तिथून काही उत्पादन घेणं अशक्य होतं किंवा ते प्रॉफिटेबल राहत नाही. त्या संख्येला महत्व आहे आणि ती संख्या कंट्रोल करण्याची ही जी पद्धत आहे आणि हे जे काही कम्युनिटीचं डायनॅमिक्स आहे, ते ट्रॅडिशनली होतं आपल्याकडे. ते गेलं आणि ते अगदी आत्ता आत्ता गेलंय बरं का. म्हणजे अजूनही त्या कम्युनिटी मधले जे जुने लोक आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्यांना त्याच्या आठवणी आहेत की आम्ही हे कसं करत होतो आणि आम्ही कसं शिकारी करत होतो. अजूनही काही प्रमाणात शिकार होते असेल, पण खूप मोठ्या प्रमाणात गेली. तर ते ट्रॅडिशन गेलं आणि इट इज नॉट रिप्लेस बाय एनिथिंग. आणि त्यामुळे हा आता जो खूप मोठ्या प्रमाणावरती एकदम प्रॉब्लेम झालाय सगळीकडे, त्याचं कारण असं की कंट्रोलचा काहीच मेकॅनिझम नाही. मग एकीकडे आपण संरक्षण तर दिलंय, एकीकडे अभयारण्य पण निर्माण केलेली आहे. तर मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला आपण एक व्यवस्था करतो, म्हणजे माणसाची शुगर, काही मेटाफॉर म्हणून सांगतोय की माणसाची शुगर ही इतकी इतकी असली पाहिजे, ती प्रमाणापेक्षा जास्ती झाली. जास्ती झाली तर ती शुगर नॉर्मलला आणण्यासाठी जो डॉक्टर औषध देतो, त्याचीच जबाबदारी असते की ती गरजेपेक्षा कमी होत नाही. म्हणजे हायपरग्लायसेमिया कमी करताना तो हायपोमध्ये जाऊ नये ही जबाबदारी त्याच डॉक्टरची असते की नाही. म्हणजे असं नसतं की बाबा शुगर कमी करणारा डॉक्टर वेगळा आणि कमी झाली तर ती परत वाढवणारा वेगळा, असं नसतं. तर त्या लॉजिकनी मला असं वाटतं की ज्या ज्या यंत्रणेने अभयारण्य निर्माण केली आणि प्राण्यांना संरक्षण दिलं, त्याच यंत्रणेने त्यांना कंट्रोल करायला पाहिजे. दुसरं कोणी करणं हे काही लॉजिकल नाही. कारण त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला आहे ना, अभ्यास केला असणं अपेक्षित तरी आहे. त्यांना कसं मॅनेज करायचं याच्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनाच कंट्रोल करणं शक्य आहे. ज्यांना काही केलेलं नाही त्यांना एकतर ते जमणार नाही किंवा किती प्रमाणात करायचं याचा विवेक राहणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही संरक्षण देता त्याच वेळेला ही जबाबदारी येते, त्यांची संख्या किती असली पाहिजे, किती झाली तर ते मुश्किल होईल, प्रॉब्लेम निर्माण होतील, आणि ती कंट्रोलमध्ये कशी ठेवायची. पण हे गेलेलं आहे, म्हणजे ही यंत्रणा जी एकेकाळी होती ती गेलेली आहे आणि नवीन व्यवस्थेमध्ये हा विचारच नाही आला. पण
आज ना उद्या भारताला सुद्धा हे करावं लागणार. म्हणजे त्या हबारा बस्टर्ड सारखं अगदी ब्रीडिंग करून करण्याची आवश्यकता पडणार नाही, पण ते होतच आहे एकीकडे. म्हणजे आता जिथे जिथे संरक्षण दिलेलं आहे तिथे तिथे ब्रीडिंग खूप चांगलं चाललंय आणि तिथून मग ते इतरत्र पसरतात. आणि ते पसरतात म्हणजे काय, जंगलापासून एक 2-5 किलोमीटर जात असं नाही. जिथे 100 किलोमीटरच्या आसपास जंगल नाही तिथे पण आता रानडुकरं आहेत, माकडं आहेत, चिमणी आहे. काही काही प्राणी जंगलातून फार बाहेर येत नाही. चितळ मार्जिनली बाहेर येत. जंगल नाही, 100 किलोमीटरवर चितळ सापडले असं होणार नाही. पण काळवीट असतं. चितळ सांबर फारशी बाहेर येत नाही, काळवीट येतं. यांना खूप थोडी झाडी पुरते. ढेकराला खूप थोडी झाडी असली तर पुरते. तर हे निरनिराळ्या प्राण्यांचं कमी अधिक स्वभाव आहेत आणि ते सुद्धा सगळीकडे सारखंच बिहेवियर असतात असं नाही बरं का. काही काही ठिकाणची सांबरं खूप बुजरी आहेत, तर काही काही ठिकाणी अत्यंत ढीट आहेत की त्या मनुष्य वस्ती मधून सुद्धा वाहू. तर असं काही नक्की सांगता येत नाही की अमक्या प्राण्याचा स्वभाव असा असतो, पण थोडेफार फरक आहेत हे दिसतं आपल्याला. तर कुठेतरी आणि केव्हा तरी म्हणण्यापेक्षा आता ही वेळ आलेलीच आहे. ह्या बस्टर्ड सारखी जी व्यवस्था आहे त्यांचं ब्रीडिंग आपण करत नाही आहोत, पण ते आपोआप होत आहे. तर दुसरीकडे तुम्हाला त्याची पद्धतशीर सिस्टीम लावली गेली पाहिजे. ती जर का लावली गेली नाही तर अजून 10-20 वर्षांनी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाणार आहे की तेव्हा हे करावंच लागेल, दुसरा काही इलाजच राहणार. मग ते कसं करायचं याची सुद्धा आम्ही एक योजना आखली होती आणि ती एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीला दिलेली पण होती. आणि त्याच्यामधली कॅल्क्युलेशन अशी होती की महाराष्ट्रामध्ये नुसतं रानडुक्कर, बाकीचे प्राणी सोडा, फक्त रानडुक्कर आणि ज्याला अभयारण्य परिसरामध्ये आपण काही करायचं नाही, जे तिथून बाहेर येतील आणि बाहेरच ज्यांचं ब्रीडिंग सुरू होईल, अशांना जर का आपण पद्धतशीरपणे कलेक्ट केलं आणि छोटी छोटी म्हणजे 10, 20, 25, 40 स्क्वेअर किलोमीटर इतकी छोटी जर का गेम रिझर्व तयार केले, तिथं हंटिंगला पद्धतशीर परवानगी आहे, रेग्युलेटेड, कसं करायचं काय करायचं याच्यावर रेग्युलेशन असतील, पण तिथे हे प्राणी वाईल्ड किंवा सेमी वाईल्ड याच्यामध्ये वावरतील आणि तिथे तुम्ही हंटिंगची परमिशन देऊ शकाल. त्याला जोडून तुम्ही काय म्हणजे हा सगळा बिझनेस या स्वरूपामध्ये केलं तर फक्त रानडुकराचा 300 ते 500 कोटीचा बिझनेस फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीचे राज्य वेगळे, आणखीन बाकीचे प्राणी पण वेगळे. आणि हे सगळं करताना रानडुकराचा नाश होण्याची शक्यताच नाही, कारण तुम्ही त्यांना एकीकडे संरक्षण दिलेलंच आहे, तिथं त्याला कोणी काही करत नाही. हे इतकं सिस्टमॅटिकली होईल का वगैरे हे प्रश्न आहे. म्हणजे आपल्याकडे यंत्रणा आहे का हे एवढं सिस्टमॅटिकली करणारी. पण ते जर का केलं नाही तर उद्या तुम्हालाच खायला मिळणार नाही अशी परिस्थिती येईल. म्हणजे आजचा एस्टिमेट असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 20 हजार कोटीचा क्रॉप लॉस प्राण्यांमुळे होतो. एकूण हे आहे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची आकडेवारी आहे ती खूपच ती अंडर एस्टिमेट आहे. त्याच्यामध्ये 55,000 कोटीचं महाराष्ट्रामध्ये प्रोड्यूस होतं असं म्हटलंय, विच इज अ ग्रॉस अंडर एस्टिमेट. ते साधारणपणे 1 लाख कोटीच्या घरामध्ये असणार आहे. पण त्यापैकी आता 20% हे प्राणीच खात आहे आणि त्याचं पॉप्युलेशन ज्या रेटने वाढतंय तर ते पुढल्या 10 ते 15 वर्षामध्ये 40%वर जाईल जर का काहीच केलं नाही तर दिस इज अन इम्पॉसिबल सिच्युएशन. म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते हबारा बस्टर्डचं मॉडेल आणावं लागणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस नाही. म्हणजे आयदर तुम्ही जगा, आयदर जगू नका किंवा शिकार करा. शिकार केलं नाही तर तुम्हाला जगता येणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते. आणि आत्ताच्या आकडेवारीमध्ये असं दिसतंय. तर त्यामुळे हे
एथिकल आहे का नाही, मग तुम्हाला त्या प्राण्यांविषयी दया आहे का नाही, हा मुद्दाच वेगळा आहे खूप. तो मुद्दा इथं गौण आहे. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला आज ना उद्या शिकारीचं कल्चर परत आणावं लागेल. पूर्वी होतच. मग ते कुठल्या स्वरूपामध्ये आणायचं हा खूप महत्वाचा आणि खूप विचारपूर्वक करण्याचा मुद्दा आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. सर्रास कोणालाही बंदुकी द्या, आणखी लायसन्स द्या आणि कोणालाही काही मारू द्या, असं करून चालणार नाही. त्याला काहीतरी रेग्युलेशन, आणि ते रेग्युलेशन त्याला असं असलं पाहिजे की जो इम्प्लिमेंटेबल आहे. नुसतेच कागदावर नियम राहिले आणि कोणी पाळत नाही, इज नॉट इम्प्लिमेंटेशन. कसं करायचं हा खूप विचारपूर्वक करण्याचा मुद्दा आहे, पण ते आज ना उद्या करावं लागणार आहे. ऍज अ फॅक्ट हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि त्यामुळे मुख्य चिंता कशाची, तर एखादा गवा पुण्यात आला आणि मग तो मेला का जगला ही गोष्ट महत्वाची नाही, तर त्यांची काही ग्राउंड्स आहेत की जिथे त्यांचं ब्रीडिंग होत राहणार आहे आणि ते तसंच जपायचंय. पण तिथून ओव्हरफ्लो होऊन जे इकडे तिकडे जातील त्यांची व्यवस्था काय करायची, म्हणजे अभयारण्यांच्या व्यवस्थेपेक्षा अभयारण्य नसलेल्या ठिकाणी वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट हा जास्ती अवघड मुद्दा होणार आहे. आणि त्याला रेग्युलेटेड हंटिंग त्या काही उपाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. एनिवे, तर ही गोष्ट खूप पूर्वीपासून मी ज्या वेळेला तरुण असताना ज्या वेळेला बर्ड वॉचिंग करायला लागलो वगैरे, तेव्हा सुद्धा मला ही जाणवली की खूप लोक याच्याकडे फक्त एक काहीतरी सेंटिमेंटली बघतात. आपण त्याच्या पलीकडे जाऊन बघायला पाहिजे. जर का तुम्हाला हे कॉन्झर्व करायचं असेल तर जसं शुगर वर गेल्यानंतर तुम्ही उपाय करता, तसं शुगर खाली गेल्यानंतर पण उपाय करायला पाहिजे. तसं हे जाणार नाही, मरणार नाही, त्यांचं पॉप्युलेशन एकदम क्रॅश होणार नाही याची जशी काळजी घेतली पाहिजे, तसं ते नको त्या ठिकाणी नको इतकं वाढणार नाही याची पण काळजी घेतली. एनिवे, बोला आता याच्यावरती अर्थातच खूप टोकाचे व्ह्यूज आहेत. आज कमी लोक आहेत, त्यामुळे कमी टोका असतील पण असणार आहे. बोला. सो गेम रिझर्व्स करून त्याचा ऍग्रिकल्चरच्या याच्यावरती त्याचं सोल्युशन होऊ शकणार नाही ना. पण म्हणजे जे ऍग्रिकल्चर एरियाज आहेत तिथे हंटिंग परमिट्स इश्यू करणं आणि तिथे कंट्रोल्ड हंटिंग करणं हा त्याच्यावरती पेस्ट ह्याच्यावरती उपाय होऊ शकतो ना. म्हणजे त्याच्यावरती मी असं म्हटलं होतं की दोन गोष्टी आहेत. एक तर फासे पारद्यांसारख्या ज्या जमाती आहेत ज्या अजूनही शिल्लक आहेत, 100% गेलेल्या नाहीये, तर त्यांना ते पकडण्याचं काम द्यायचं आणि त्यांच्याकडे ती पकडण्याची ट्रॅडिशनल कला आहे. त्याला आणखीन आपण नवीन टेक्नॉलॉजी ऍड करू शकतो, जास्ती चांगल्या प्रकारचे ट्रॅप्स की ज्याच्यामध्ये प्राण्यांना इजा होणार नाही अशा प्रकारचे ट्रॅप्स डेव्हलप केलेले आहेत लोकांनी ऑलरेडी. आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकाल. त्यामुळे शेतीच्या भागामध्ये त्यांना ट्रॅप करायचे, मारायचं नाही. शेतीच्या भागामध्ये मारण्यामध्ये खूप मोठा धोका आहे, कारण माणसांचा वावर तिथे आहे तो कायम असतो. माणसं दिवसा रात्री शेतावर असतात आणि त्यामुळे तिथं ऍक्च्युअली हंटिंग करणं हे खूप धोकादायक आहे. त्यापेक्षा तिथं ट्रॅप आणि सेफ गेम रिझर्व की जिथे बाकी माणसाची ऍक्टिव्हिटी नाही, माणसांचा वावर नाही, एखादी गोळी इकडे तिकडे गेली तर कोणाला इजा होणार नाही, अशा ठिकाणी हंटिंग करा. हा, तेच माझा नेक्स्ट हे होता की आपल्याकडे लोकांचा वावर इतका आहे की शेतीमध्ये परमिट्स इश्यू केली तर त्याच्यातून दुसरेच प्रॉब्लेम्स फार मोठे. आणि शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे ते, म्हणजे मी लोकांशी बोललो तेव्हा म्हणले की हा आम्हाला बंदुका मुळीच देऊ नका, लोक एकमेकांचे जीव घेतील कारण तुमचे प्राणी तुम्ही आवरा, आम्हाला बंदुका नको. पण आपण त्याचं मॉनिटरिंग करतोय का? कारण मी US मध्ये पाहिलं की फिश अँड वाईल्ड लाईफ त्यांचं ते पॉप्युलेशन मॉनिटरिंग प्रमाणे मग ते परमिट्स इश्यू करतात आणि त्याप्रमाणे मग ते त्या वर्षीची लायसन्सेस किंवा त्याला परमिट जे काय म्हणतात ते ती विकली जातात. तर आणि ती लोक ते पाळतात. म्हणजे मी बरेच लोकांच्या बाबतीत पाहिलंय की त्यांच्यावरती काय कोणी कायम लक्ष ठेवून असतो अशातला भाग नाहीये, पण
इव्हन फिश मध्ये सुद्धा की जर 10 बास मारायचं जर पकडायचं जर असेल, तर तो 10 पकडून झाल्यानंतर तो माणूस तिथून निघून जातो. म्हणजे त्याच्यावर तसं लक्ष ठेवायला कोणी नसतं. पण तो त्याचा बॉक्स बंद करतो आणि घेऊन निघून जातो तिथनं. या पण गोष्टी एक थोडं एज्युकेशन आणि कल्चर हाही एक त्यातला भाग आहे ना, की हा, यूएसमध्ये हंटिंग हे पिढ्यानपिढ्या आणि तो त्यांना त्यांचा जन्मसिद्ध हक्कच वाटतो. म्हणजे किती त्यांचं संस्कृती, कल्चरल भाग ते समजतात त्याच्यामध्ये. याउलट हो. आपल्याकडे पुन्हा आणायचं झालं तर त्याच्या मागे ट्रॅडिशन काही नाहीये. म्हणजे जो कोण गोळी झाडेल तोच त्याच्यातला नियम ठरवणार असं काहीतरी स्वरूप येण्याची एक शय वाटते म्हणजे. नाही, मी उलट म्हणेन की त्यांचं मॉडेल आपल्याकडे घेऊन तुम्ही त्यांच्यासारखं वागा असं म्हणता येत नाही. इथल्या लोकांची जी काही वागणूक आणि जे काही स्वभाव आणि ट्रॅडिशन आहे त्याला अनुसरून तुम्हाला सिस्टीम तशी डेव्हलप करायला लागेल. मला एक गोष्ट अशी वाटते, की आता जेव्हा परवानगी नाहीये किंवा लायसन्सेस नाहीयेत, तेव्हा हं, सुद्धा चोरट्या, शिकारी आणि या गोष्टी होतच असतात. तर हं. आता कुठल्यातरी वेगळ्या कारणासाठी किंवा ठराविक प्राण्यांसाठी म्हणून ती लायसन्सेस दिली, तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढणार नाही का? नाही, म्हणूनच ना की हे सगळीकडे लायसन्स नाहीच द्यायचं हंटिंगचं, फक्त ट्रॅपिंगचं द्यायचं. की तुम्ही ट्रॅप ओके. करा, ट्रॅप करण्यामागे पैसे मिळतील. हं. हे ट्रॅप केलेले प्राणी या गेम रिझर्व्ह मध्ये येतील. बरं, गेम रिझर्व्हचा एरिया खूप मोठा असण्याची आवश्यकता नाही. 20 स्क्वेअर किलोमीटर, 40 स्क्वेअर किलोमीटर, बरं अशा एरिया सापडणं शक्य आहे. ओके. 100-200 स्क्वेअर किलोमीटरची एरिया सापडणं आता अशक्य आहे. हं. छोट्या छोट्या एरियाज तुम्हाला प्रोटेक्ट करता येणं शक्य आहे. आणि दॅट विल बी रिझर्व्ड ओनली फॉर हंटिंग. आणि तिथं लोकांकडून तुम्ही 50,000 फी घेऊन हंटिंगला परवानगी द्या, येतील लोक, परदेशातून सुद्धा येतील. हं. पण तेवढं अबंडंट वाईल्ड लाईफ आज आपल्याकडे आहे का? म्हणजे असं यूएस मध्ये घरोघरी हंटिंगचं म्हणजे काही भागात मिडवेस्ट मध्ये वगैरे कल्चर आहे आणि हो. तेवढे ते पुष्कळ डिअर वगैरे आणि ते तेवढे त्याचं पॉप्युलेशन म्हणजे नंबर्स बघितले तर ते खूपच जास्त आहेत आपल्यापेक्षा एकंदरीत. तर त्या ठिकाणी म्हणजे त्या उलट आपल्या इथे जर कंपेअर केलं तर एखाद्या अभयारण्यात सुद्धा नंबर्स हे खूप लिमिटेड आहेत बऱ्याच प्राण्यांचे तुलनेने म्हणजे. नाही, उलट आता बऱ्याच ठिकाणी ओव्हर व्हायला लागलाय. पण म्हणजे ते आकार तरी ते लिमिट म्हणजे त्याची पॉप्युलेशन डेन्सिटी जरी जास्त होत असली तरी ते हा. आकार एकंदरीत एरियाज ते छोटेच वाटतात म्हणजे तुलनेने. पण आता 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 विदर्भ आणखीन म्हणजे सेंट्रल इंडिया जर का धरला ना, म्हणजे महाराष्ट्राचा विदर्भ आणि सातपुडा, मग मध्य प्रदेशातला जवळपास सगळा भाग, छत्तीसगड, मग लगतचा ओरिसा, तर ऑलरेडी कॉरिडॉर्स आणि लिंक्स बऱ्यापैकी आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की पहिल्यापासून लोक कॉरिडॉर बद्दल बोलायला लागले, पण आता अलीकडचं सगळं म्हणजे आता फार वाघांपासून आता कॉलर्ड खूप आहेत. तर दे जस्ट डोंट वेट फॉर एनी कॉरिडॉर. त्यांना कॉरिडॉरची कॉरिडॉर म्हणून त्यांना जंगलच पाहिजे असं काही नाही. हा जो सीझन आहे ऑक्टोबर ते डिसेंबर, ज्या काळामध्ये गवत एकतर खूप वाढलेलं असतं, पिकं उभी असतात, त्यावेळेला ते जस्ट जातात. म्हणजे वाघ 500-500 किलोमीटर वाघ जंगल नसताना हिंडतो, शेतीमधून, गवतामधून. ही गोष्ट मार्च मध्ये नाही करतायत मान्य, परंतु हा जो सीझन आहे ऑक्टोबर पासून ते डिसेंबर पर्यंतचा, त्यावेळेला गवत भरपूर असतं आणि बरीचशी शेतं पण उभी असतात, त्यावेळेला ते जस्ट त्या शेतांमधून जातात आणि कित्येक शेकडो किलोमीटर जातात. सहज हा विषय निघालाय म्हणून मला आठवण हा, आली, की म्हणजे जस्ट हा. मेन्शन करतो तो एक किस्सा या आणि सांगतो, की माझं मागे खूप वर्ष झाली म्हणजे हुमायून अब्दुल अदींची तेव्हा माझे जशा गप्पा चालल्या होत्या आणि त्यावेळेला ते म्हणाले, की भारतात आपण प्रीमॅच्युअर आणि फार विचार न करता हंटिंग बंद केलं म्हणून. कारण सर्वात हा. जास्त कॉन्झर्वेशनचं कन्सर्न हे हंटर्सना असतं म्हणजे त्याच्यामध्ये. हम्म. तर हम्म. ते मॅनेजमेंटसाठी त्यांचा वापर करून घेता आला असता आणि त्या दृष्टीने म्हणजे गव्हर्न करता आलं असतं अशा ह्यानी. तर आता ती पूर्ण ते कल्चर गेलं हा, असं. म्हणजे एक अख्खी पिढी ती गेली. हां. पण अजिबात झाला नाही असं नाही. म्हणजे कॉन्झर्वेशनच्या सुरुवातीच्या काळामध्ये आधीचे जे शिकारी किंवा शिकारीचे वाटाडे लोक होते ते अपसाप झाले.
म्हणजे त्यांचं त्यांचं ट्रेडिशनल नॉलेज अनेक ठिकाणी कैलास सांगल्यासारख्या माणसांनी वगैरे अशा कित्येक लोकांना मग कन्झर्वेशन प्रोजेक्ट मध्ये किंवा प्रोजेक्ट टायगर मध्ये ऍब्सॉर्ब केलेलं आहे. नाही असं नाही, पण तेव्हाची परिस्थिती अशी होती 1970s मध्ये की इतकं खच्चीकरण झालं होतं सगळ्या पॉप्युलेशनचं की त्यावेळेला पूर्ण संरक्षण देणं ही त्यावेळेच्या काळाची गरज होती. पण कसं आहे माहितीये का, हा हा आपला सोहा असं नाही, सगळ्या जगभर असं चालतं की एका कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही काही नॉर्म्स बदलता, नॉर्म्स बनवता आणि मग तो कॉन्टेक्स्ट बदलला तरी ते नॉर्म्स बदलायला पाहिजेत असं असं भान कोणी ठेवत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मार्च मध्ये ज्या वेळेला हे कोरोना व्हायरसचा एक तो मोठा अटॅक आला आणि सुरुवातीच्या काळामध्ये मॉर्टॅलिटी खूप होती. ती मॉर्टॅलिटी आता 20 पटींनी कमी झाली. पण सुरुवातीला जे काही कल्चर निर्माण झालं की लॉकडाऊन करा, अमुक करू नका, तमुक करू नका. आता तो व्हायरस खूप जरी बदलला तरी हे उपाय बदलायला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही किंवा कोणी तसं आर्ग्युमेंट पण करत नाही, करू पण देत नाही. तर मार्च मधली परिस्थिती ना आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. मार्च मध्ये तुम्ही जे उपाय केले ते एकतर आता काम पण करणार नाहीत आणि त्यातल्या कित्येकांची आता गरज पण राहिलेली नाही. पण तसं नाही होत. एकदा तुम्ही आणि ते सुद्धा मास्क आणि सॅनिटायझर, बाकी थुंकू नका, इकडे तिकडे असं कोणीच सांगत नाही. तुम्ही एक काहीतरी नियम बनवता, तो नियम बनवण्यामागे थोडासा अजिबात विचार नसतो असा अजिबात नाही, असतो विचार. तर त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्यावेळेच्या समजुतीप्रमाणे काहीतरी विचार असतो. पण उद्या तुमच्याकडे जास्ती डेटा आला, परिस्थिती बदलली, तेव्हा परिस्थिती वेगळी आहे असं तुम्हाला पुढच्या अभ्यासातून कळलं तर बदलायला पाहिजे ना. तर ते बदलणं होत नाही. तसं 1970s मध्ये खरोखरच टोटली बॅनची गरज असू शकेल, कारण तेव्हा तेव्हा खरंच पॉप्युलेशन खूप खाली गेली होती. पण पुढच्या 30-40 वर्षामध्ये आता ती इतके रिकव्हर झाले की आता तेच नॉर्म्स राहायला पाहिजे असं नाही. यू कॅन चेंज द नॉर्म्स आणि ते अभ्यासपूर्वक चेंज करता येतील. दर 10 वर्षांनी रिव्ह्यू करता येतील की बरोबर चाललंय का बदलायला पाहिजे. पण असं होत नाही. एकदा तुम्ही नियम केले की ते त्रिकालाबाधित असल्यासारखे लोक वागतात किंवा लोक वागतात म्हणण्यापेक्षा सिस्टीम वागते म्हणून. ऍक्च्युली लोकांना सिस्टीम पेक्षा जास्ती समजतं बरं का, कारण लोक सॅम्पलिंग करत असतात, त्यांच्या अनुभवामध्ये कळत असतं त्यांना की गोष्टी बदललेल्या आहेत, पण सिस्टीम नाही बदलत. पण एक गोष्ट त्याच्यात आहे की जे हे पॉप्युलेशन डायनामिक्स किंवा जे ट्रॉफिक कॅस्केड्स जे होतात की किती प्रे आहे, किती प्रिडेटर्स आहेत, त्यांचं प्रपोर्शन काय, ह्याचा एवढा कंटिन्युअस अभ्यास करणं हे आपल्या इथे झालंय का किंवा होऊ शकतं का? कारण तेवढा लॉंग टर्म ह्यांनी विचार करायचा असेल तर त्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील ना. बरोबर. तर ह्याचे सुद्धा इंडिकेटर्स असतात आणि प्रत्यक्षात तुम्हाला किती डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला किती ऍक्युरसी पाहिजे. खूप आता अभ्यास करायचा झाला की त्याच्यामध्ये खूप प्रेसिजन पाहिजे तसं नाही. द प्रेसिजन डिपेंड्स अपॉन द पर्पज. आणि त्यामुळे मॉनिटरिंग तर करायला पाहिजे, पण मॉनिटरिंग मध्ये किती पैसा घालायचा किंवा किती एनर्जी घालायची याचं सुद्धा ऑप्टिमायझेशन असलं पाहिजे. किंवा कुठल्या मेथडनी केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये पुरेसा डेटा मिळेल. राईट. कारण युएसए मध्ये आम्ही एक्स्ट्रीम असं बघितलं होतं की आम्ही म्हणजे त्या नेब्रास्कामध्ये काही माउंटन लायन्स आले होते आणि एक काहीतरी त्यांच्या दृष्टीने ऑप्टिमल नंबर जेव्हा पोचला तेव्हा लगेच त्याच्यासाठी हंटिंग परमिट्स इश्यू केली होती किंवा वुल्फ्सच्या बाबतीतही तसं झालं होतं. तर ते पण मला असं खूप एक्स्ट्रीम वाटतं की इतकं अगदी कॅल्क्युलेटेड आणि इतका तुम्ही विश्वास टाका तुमच्या मॉडेल्स वरती अशी परिस्थिती खरंच नसते. त्यामुळे ते पण दुसरं टोक आहे. आपल्याकडे आम्हाला कल्पनाच नाहीये की अशा प्रकारचं किती काम झालंय. नाही ना, रेग्युलर मॉनिटरिंग हे खूपच कमी आहे. मुळात असं झालंय की आणि थिंग्स हॅव वर्सन बरं का, नॉट इम्प्रूव्ड. की फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रिसर्चर्स यांचं एकमेकांशी बनत नाही. अपवाद आहेत, काही नाही असं नाही, परंतु ओव्हरऑल त्या दोघांचं एकमेकांशी फारसं पटत नसल्यामुळे रिसर्चर्सना परमिशन मिळायला प्रॉब्लेम येतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला असं वाटतं की कशाला डेटा पाहिजे,
संरक्षण दिलं की तेवढं पुरे आहे. ते काळजी निसर्ग घेईल, आपल्याला कशाला आपल्याला. हा ते खरं आहे. मला तेव्हा दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये त्याच वेळेला म्हणजे एक दुसरा हुमायून अब्दुलादींच्याच बाबतीतला एक किस्सा म्हणजे मला त्याच्यावर आठवतो की आम्ही ते आणि मी बोरीवली नॅशनल पार्कला बर्ड वॉचिंगला गेलो होतो. तर तेव्हा तिथे आम्हाला जंगल फौल दिसलाय आणि जंगल फौल दिसल्यावरती तेव्हा त्यांना नीट दिसतही नव्हतं, त्यामुळे त्यांनीच मला विचारलं काय आहे, तर म्हटलं जंगल फौल आहे. तेव्हा ते म्हणाले की हा एकेकाळी म्हणजे तेव्हा तिथे खूप पुष्कळ दिसले आम्हाला, पण ते म्हणाले की यू वोंट बिलीव्ह की हा इथून पूर्ण नाहीसा झाला होता म्हणून बोरीवली नॅशनल पार्क मधनं. तर ते म्हणाले की 1 महिनाभर फिरून आम्हाला ते काही एकही दिसला नाही. तेव्हा मी तिथून सरळ क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलो, तिथून डझनभर विकत घेतले आणि इथे आणून सोडले. आज ते सगळं पॉप्युलेशन त्याचं पूर्ण भरलेलं आहे म्हणाले जंगल त्यांनी. तर मी त्यांना तेव्हा मला कुतूहलाने विचारलं की म्हटलं ते एकदम नाहीसं कशामुळे झालं? तर ते मला म्हणाले माझ्यासारख्याच लोकांमुळे. म्हणजे ते स्वतः नाही सांगतो की ब्रिटिश पिरियडचा उत्तरार्ध आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली 20 वर्ष ही टोटली अनकंट्रोल्ड आणि विदाउट एनी नॉर्म्स प्रचंड हंटिंग झालं. मला वाटतं आपल्याकडे प्रोजेक्ट टायगर हे वेळेत घडलं म्हणून वाघ आज दिसतात, नाहीतर कठीणच होती परिस्थिती. सर बोल अश्विन, मगाशी तुम्ही म्हणत होतात ना की ह्या सीझन मध्ये टायगर्स 500 पण किलोमीटर ट्रॅव्हल करतात, म्हणजे गवत असतं आणि ह्या सगळ्यांनी. मग डू यू थिंक की हे जे कॉरिडॉर्स तयार करतंय गव्हर्नमेंट, म्हणजे बिकॉज दे वॉन्ट टू डू डेव्हलपमेंट ऑन वन साइड आणि त्याला कुठेतरी सस्टेनेबल व्हावं म्हणून अंडरपास कॉरिडॉर्स किंवा म्हणजे मोठमोठे जे इंटरस्टेट हायवेजच्या खालनं जे अंडरपास काढतायत वगैरे. सम डेटा शोज की कॅमेरा ट्रॅप्सनी त्याच्यात दिसतात अॅनिमल्स. खूप टायगर स्पॉट झालेत असं नाहीये, पण बाकीचे दिसतायत. सो जर टायगर एवढं किलोमीटर ट्रॅव्हल करतो तर विल इट रिअली वर्क, म्हणजे और इज इट नेसेसरी टू हॅव सच काइंड ऑफ कॉरिडॉर्स एस्पेशली फॉर अन अॅनिमल लाईक टायगर? मी बाकीचं नाही बोलत आहे, म्हणजे तर टायगर्स तर WIA महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप रेडिओ कॉलर केले आणि ते ट्रॅकही केले. तर त्याच्यावरूनच मी हे सांगतोय की ते सर्रास शेतातून जातात. दे डोंट केअर वेदर देयर इज अ कॉरिडॉर ऑर नॉट. राईट. कॉरिडॉर तुम्ही तुमच्या समाधानासाठी बनवताय असं शेवटी त्याचा अर्थ होतो. नाही, म्हणजे गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात दे आर डुईंग डिस्ट्रक्शन ऑन वन हँड, बट दे वॉन्ट टू क्रिएट कॉरिडॉर्स. कारण म्हणजे जंगलं छोटी होत आहेत, तर अॅनिमल मायग्रेशन व्हावं आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण फॉर अन अॅनिमल लाईक टायगर आय डोंट नो, म्हणजे आय एम स्टील स्केप्टिकल. मे बी 10 years डाऊन द लाईन अजून डेटा कळेल की हे कॉरिडॉर सक्सेसफुल होत आहेत का नाही होत आहेत, एस्पेशली अंडरपास कॉरिडॉर्स. नाही, तर अंडरपासचं असं आहे की ते जर का योग्य जागी बनवले ना तर प्राणी त्याचा वापर करतात. म्हणजे मुळात जे त्यांची जी वहिवाट आहे ती वहिवाट कुठे आहे, कुठे असते, हे नीट तुम्हाला माहित असताना जर का तुम्ही ते केले, जसे पेंच मध्ये केलेत, आणि पेंच मध्ये बराच मोठा तो पेंच मधून जो हायवे जातो त्यातला बराचसा भाग हा फ्लायओव्हरच आहे. हो, मी पेंचच्याच एक्झाम्पल वरनं म्हणतेय. आणि खालून यायला जायला जागा आहे, पण ती इतकी मोठी आहे की त्याचा वापर होईल याच्यात काही शंका नाही. म्हणजे तुम्ही जर का असं म्हणलात की एकूण 25 किलोमीटर रस्ता जातो, तर त्याच्यामध्ये इथे 100 मीटर आणि तिथे 200 मीटर मी जागा ठेवली आहे, तर प्राण्यांना काय माहिती ना की नक्की इथेच जागा ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने ठरवलं की इथे कॉरिडॉर पाहिजे, त्यांना ते कुठे माहितीये की तुम्ही इथे कॉरिडॉर ठेवलाय. राईट. पण म्हणजे आय एम जस्ट अज्युमिंग की
WII इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ दीज, सो होऊ शकतं की डेटा चांगला असेल त्यांच्याकडे टू अंडरस्टँड की कुठे मुवमेंट्स आहेत आणि कुठे हा कॉरिडॉर्स हा बनवतात पण. आता आहे. आणि तो सुद्धा म्हणजे टायगरच्या बाबतीत रेडिओ कॉलरमुळे आता खूप डेटा आहे. आणि तेच आता म्हणायला लागलेत की कॉरिडॉरची काही गरज नाही, तो जातो आपला. आणि गंमत अशी की एवढे ते 500-500 किलोमीटर जाऊन सुद्धा कुठे कॉन्फ्लिक्टचा इश्यू नसतो. एखादी कुठेतरी गाय बैल मारलेला असतो, माणसावर अटॅक ऑलमोस्ट नसतात. ओके. पण मग हे जे आपण वाईल्ड म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जे सगळं बऱ्यापैकी ऐकतो, हत्तींच्या बाबतीत सुद्धा, जो हो. क्वाईट डॉक्युमेंटेड आहे. सो इज दिस म्हणजे सगळे आर्ग्युमेंट्स आर दे रिअली व्हॅलिड का मेनी ऑफ देम आर लाईक जसं तुम्ही म्हणतात एक्का दुक्का कुठेतरी कॉन्फ्लिक्ट असतो आणि त्याला ब्लो अप करतात आणि पीपल ते स्टार्ट टॉकिंग अबाउट मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. ते ते कार्निव्हर्सच्या बाबतीमध्ये. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचा 99.99 किंवा असं काहीतरी इश्यू हा हर्बिव्हर्सचा आहे. पण त्याला ग्लॅमर नाही. आणि कुठेतरी वाघाने काहीतरी मारलं तर त्याला ग्लॅमर खूप आहे. त्यामुळे ते ब्लो अप होतं. प्रत्यक्षात नुकसान जास्ती नाही, हत्तीचा आहे. हो, हत्तीचं सुद्धा खरं नुकसान हे शेतीच आहे. ओके. हा या. आणि हत्तीकडून माणसं मारली जातात. म्हणजे भारतामध्ये दरवर्षी किमान 50 माणसं हत्तीकडून मारली जातात. पूर्ण भारताचा विचार केला तर म्हणजे दक्षिणेत जिथे हत्ती आहे तिथे, मग इकडे नॉर्थ ईस्ट मध्ये, तराईमध्ये सगळं जर का एकत्र केलं तर 50 ते 100 माणसं हत्तींकडून मारली जातात. आणि दिस इज अ रुटीन, म्हणजे इतक्या फ्रिक्वेंटली ते होतं. पण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय असतं तर एक तर ऍक्सिडेंटल असतं की इथं हत्ती आहे हे माणसाला माहित नसतं आणि इथं माणूस आहे हत्तीला माहित नसतं, अचानकपणे जवळ येतात. किंवा त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा आता युट्यूबवर आहेत बरं का. हत्ती शेतावर येतात तर त्यांना पळवून लावण्यासाठी लोक वेड्यासारख्या गोष्टी करतात. म्हणजे हत्तीची शेपूट ओढायला गेलेले लोक पण आहेत आणि त्याचे व्हिडिओ आता यायला लागले. किंवा फटाके फोडतात, हे मान्य आहे, पण ते किती धाडस करावं? फटाका हातात घेऊन तुम्ही हत्तीच्या समोर जाता, असा मूर्खपणा करून लोक बळी पडतात, हे पण प्रपोर्शन खूप आहे. पण ते काही लोक सुखासुखी करत नाहीत. जेव्हा शेतीचं खूप नुकसान होतं तेव्हा ते करतात. तर त्याचं इकॉनॉमिक लॉस मात्र जबरदस्त आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की हत्तींच्या याला ग्लॅमर आहे, त्याला प्रसिद्धी मिळते. पण आता रानडुक्कर मी मगाचपासून म्हणतच आहे, पण इट डझंट लिमिट ॲट दॅट. मोरांमुळे खूप नुकसान होतं, ब्लॅकबकमुळे होतं, सशांमुळे होतं, मग स्विफ्टमुळे होतं, माकडांमुळे तर होतं. हे सगळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमुळे होतं. आणि त्यातल्या छोट्या प्राण्यांचं जे आहे ना, ते कसं असतं की ते एका वेळेला अर्धा एकर गेलं असं नाही, पण ते दररोज रात्री येतात. मग असं थोडं थोडं करत करत ते खूप अॅक्युमुलेट होतं, पण ते दिसताना एकदम फार मोठं दिसत नाही ना, त्यामुळे त्याला ग्लॅमर नाही. आता हा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचा विषय निघाला त्याच्यावरनं आपण जर मग बाहेर प्रोटेक्टेड एरियाजच्या बाहेर दिसणारे डुकरांसारखे प्राणी ट्रॅप केले किंवा दुसरीकडे नेऊन सोडले असं केलं तर टायगर किंवा इतर कुठले जे प्रेडेटर्स असतील त्यांचे की जे प्रोटेक्टेड एरियाजच्या बाहेर सुद्धा असतात किंवा कॉरिडॉर्स मध्ये किंवा मुवमेंट त्यांची चालू असते, त्याच्यावर पण परिणाम होऊ शकेल का त्यांचा? काय माहिती. म्हणजे आता ही कार्निव्हरची जी मुवमेंट आहे ती पुश आहे का पुल आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे बाहेर भक्ष्य आहे म्हणून ते तिकडे अट्रॅक्ट झाले का इकडे क्राउडिंग जास्ती झालंय म्हणून ते बाहेर पडले. कारण तसं झालं तर उलट ही ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट अजून वाढेल, कारण मग ते अजून गावात शिरून गुरं किंवा कुत्रे किंवा अशा गोष्टी मारण्यासाठी म्हणून येऊ शकते. हो, पण असं एक आहे की जेव्हा ते बाहेर पडतात
तेव्हा जनरली दे आर ऑन द मूव्ह. ते एका ठिकाणी फार काळ राहत नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आलं, काहीतरी एखादी बकरी मारली, गाय मारली, तिथून तो पुढे निघून गेला. लोकांची फारशी तक्रार नसते. असं एखादं काहीतरी मारलं जाणं त्यांनी गृहीत धरलेलं असतं. तक्रार कधी येते की जेव्हा याची फ्रिक्वेन्सी वाढते, तेव्हा तेव्हा तो उपद्रव म्हणून झाला. एकत्रित या गोष्टीचा रिलिजियस ह्याच्याशी पण संबंध आहे ना. म्हणजे इथे मला वाटतं नीलगाई एवढ्या मोठ्या प्रमाणात नॉर्थ इंडियामध्ये आहेत, दिल्लीच्या अवतीभोवती, की लोकांनी त्याला अभय दिलेलं आणि नीलगाय प्रचंड नुकसान करतच असेल शेतीचा. हा माझा म्हणजे एक अंदाज त्याच्याबद्दलचा. पण असे आपल्याकडे पुष्कळ प्राणी आहेत, म्हणजे डुकरच अशी त्याच्यामध्ये मला दिसतात की त्याला काही बहुतेक कोणाचं काही ऑब्जेक्शन नसावं आणि काही ती रेग्युलर खाल्ली जातात मारून म्हणजे. पण बाकी बरेच आहे ना, म्हणजे ब्लॅकबक्स आणि चिंकारा आणि नीलगाय, याच्याशी अशा प्राण्यांशी मला वाटतं ते रिलिजियस ते त्याच्या मागचं जे कनेक्शन आहे आणि कदाचित त्यामुळेच ते तिथे कॉन्झर्व्ह झालेत सो फार म्हणजे असे. नाही, पण त्या कनेक्शनचं काय माहितीये का, तुम्ही त्यांना मारत नाही, पण तुम्ही फासेबारदाना बोलवू शकता ना. सिस्टीम अशी होती की ज्या कम्युनिटी स्वतः मारत नाही त्यांना ही सोय होती की ठीक आहे, 10% गेलं, 15% गेलं, दुर्लक्ष करण्यासारखं आहे. 50% आणि 70% जर का जायला लागलं तर मग तुम्ही ते नाही, तुम्ही जगू शकत नाही. मग त्याच्यावर उपाय काय? तर तुम्हाला तर मारायचं नाहीये, पण उपद्रव तर खूप होतोय. पण मग आहेत ना आपल्याकडे कम्युनिटी जिथे मारतात, जिथे खातात. आणि जसं सगळे आहेत, मांजरी खाणारे कम्युनिटी आहेत, कुत्री खाणारे कम्युनिटी आहेत. हे सगळे लोक आहेत, तुम्ही त्यांना बोलवू शकता. आता ही सिस्टीम राहिली नाही, पण एकेकाळी ही सिस्टीम होती की माकडांचा त्रास झाला तर कोणाला बोलवायचं ते वेगळे लोक असतात, मेंढुकांचा त्रास झाला तर कोणाला बोलवायचे ते लोक वेगळे असतात. आणि हे लोकांना माहिती असतं. पूर्वी आमच्या इथे मांजरं पकडायला वैदू यायचे, म्हणजे पुण्यातलंच त्याच्यामध्ये. आणि ते कावळे सुद्धा पकडायचे म्हणजे. हो, वैदू लोक मांजर आणि कावळे खातात. आता ते आहेत का? पण आता ते आहे का कम्युनिटी? वैद्य कम्युनिटी अजूनही आहे, अशा सगळ्याच कम्युनिटी अजूनही आहेत, पण आता त्यांच्या प्रॅक्टिसेस बदलल्या. आणि तेव्हाही त्यांचा या गोष्टी अशा थोड्याशा म्हणजे लपून छपून असं नाही म्हणता येणार, पण तरी एक एज्युकेटेड आणि व्हाईट कॉलर यांच्यापासून ते दूर ठेवूनच ते त्यांना ते टाळायचे त्याच्यामध्ये. आणि आता सुद्धा हे करणं, रिलोकेट करायची जर वेळ आली की ट्रॅप करून आणि दुसरीकडे याच्यामध्ये, तर तो लोकांचा त्याला पुष्कळ विरोध असू शकेल की हे आमच्या इथे या भागात नको असं. म्हणजे तसं एक मला वाटलं. म्हणजे त्याच्यात म्हणजे हे आवश्यक आहे हे दिसतं, हा एक मार्ग असू शकतो, पण त्याचबरोबर चॅलेंजेसही पुष्कळ वाटतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे कावळे कसे नेटनी पकडतात का? हा, त्याच्यामध्ये परत प्रत्येकाच्या हे वेगळे आहेत. म्हणजे फासेपारधीचे हे असतात, काय स्नेअर्स असतात किंवा फास असतात. वैदू लोकांचे ट्रॅप्स असतात, ते मेटलचे ट्रॅप्स असतात आणि ते वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे प्रत्येक जमातीने वेगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. मग आदिवासी भागांमध्ये गेलात तर तुम्हाला अगदी आतापर्यंत, म्हणजे मी पाहिलेलं आहे पण गेल्या 10 वर्षात नाही पाहिलेलं, धनुष्यबाणाने शिकार करणारे लोक होते आतापर्यंत. ते सहज क्युरिओसिटी म्हणून विचारतो की ते कशा प्रकारचे म्हणजे बाण वगैरे कसे वापरतात ते, म्हणजे त्याला त्यांनी मेटलचे वगैरे पुढे बसवून असे. हो, मेटलचे. हो, टोकन मेटलची त्याची. आणि फासे कशाचे असतात? दोरखंडाचे. म्हणजे डिझाईन कसं असतं, ते अडकवतात का असं? ते कसं हवेत पकडतात का नाही, जमिनीवरती पसरतात. त्याच्यामधून चालता चालता प्राण्याचा पाय अडकू शकतो आणि तो जर का त्याने ओढला तर तो फास बसतो. आणि वैदू लोक मांजरी पकडण्यासाठी मेटलचे ट्रॅप्स लावतात, स्प्रिंग लोडेड. आणि त्याला त्यांनी जनरली म्हणजे ते आधी खारी पकडतात बरं का.
किंवा उंदीर. आणि हे खार किंवा उंदीर त्या ट्रॅप मध्ये बेट म्हणून लावलेली असते आणि ती खार किंवा उंदीर जर का मांजराने ओढली तर ते ट्रॅप मध्ये सापडतात. आणि कावळे कसे पकडतात? माहिती नाही बा, पाहिलं नाही. पक्षी साधारणपणे गरोलीने मारणारे खूप नाही. आणि पूर्वी या कम्युनिटीज पुण्यामध्ये होत्या, आता अलीकडे दिसत नाही. पण मोठ्याच्या त्याच्यामध्ये ज्या वेळेला स्टिल्ट्स खूप मोठ्या प्रमाणावरती यायचे, तर त्यावेळेला त्या स्टिल्ट्सना लगोरीने मारणारे लोक होते आणि त्या वेगळ्या जमाती होत्या. आम्ही त्यांना एकदा पकडलं होतं. काही नाही, दम देऊन सोडलं, दुसरं काहीच नाही. पण ते पकडलं, त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की हे कुठल्या आजूबाजूच्या वस्तीतले नाही आहेत, हे भटके लोक आहेत आणि हे काही काळापुरते इथं आलेले आहेत, ते पुढे निघून जाणार आहेत. हे जे रानडुकरांच्या बाबतीत जो म्हणजे विचार आहे की त्यांना मारण्याची परवानगी मिळावी आणि तसं केलं तर खरं तर कित्येक लोकांच्या खाण्याचाही प्रश्न त्याच्यातनं सुटू शकेल, की शिकार करणारे लोक त्यांचा फक्त शिकार करण्यातच इंटरेस्ट असेल आणि ते घेऊन जाण्यात नसेल तर बऱ्याच लोकांच्या खाण्याची त्याच्यातनं सोय होऊ शकते. म्हणजे तोही एक त्याचा फायदा आहे. हो, नाही, खाण्यामध्ये इंटरेस्ट असतो शिकार करणाऱ्याचा साधारणपणे. नाही, या सगळ्याची व्यवस्था लावणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तशी व्यवस्था लावता येणं शक्य आहे विचारपूर्वक. आणि त्याच्यामध्ये बदल करण्याची पण तयारी पाहिजे. म्हणजे एकदा तशी व्यवस्था लावली, आता ती तो वेदवाक्य झालं आणि ते कोणी बदलणार नाही असं करून उपयोग नाही. जर 10 वर्षानंतर असं वाटलं की अरे ही सिस्टीम बदलायला पाहिजे, कारण आता कॉन्टॅक्ट बदललेला आहे किंवा परिस्थिती बदलली आहे, तर ती सिस्टीम बदलता आली पाहिजे. आणि ते काहीतरी हा मेकॅनिझम पाहिजे, मेकॅनिझम म्हणण्यापेक्षा माइंडसेट पाहिजे की यू कीप ऑन जजिंग द कॉन्टेक्स्ट आणि त्याप्रमाणे पॉलिसी बदलायला पाहिजे का, याचा विचार करणारी एक यंत्रणा पाहिजे, जी आपल्या आजच्या सिस्टीम मध्ये अजिबात नाही. डायनॅमिक पॉलिसी. हा, बरोबर. पूर्वी म्हणजे जस्ट म्हणजे आता मला तुम्ही सांगताय तर आठवत आहे, म्हणजे की व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखांमध्ये असे अनेक जमाती आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती पकडायच्या, पण प्राणी पक्ष्यांना आणि मारायच्या असे दाखले येतात. आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे रानडुक्कर मारून मग त्याचं मांस वर्षभर कसं वापरायचं वगैरे त्यांच्याकडे ज्ञान होतं, किंवा म्हणजे त्यांच्या पद्धती होत्या असे पण रेफरन्स. So maybe it was there, maybe partly it could be still there. हो, अगदी म्हणजे हो, माझ्या आधीच्या पिढीमध्ये होतं बरंच. त्यातलं सगळ्यात एक इंटरेस्टिंग म्हणजे पाहिलेला प्रकार म्हणजे पार्ट्रिजेस साठी, ग्रे पार्ट्रिजेस साठी मी पूर्वी खामगाव, खुडबाव वगैरे तो जो आपला यवतच्या इथला जो एरिया तिथे पुष्कळदा जायचो बर्ड वॉचिंग साठी. आणि तिथे फासे पारद्यांचे मधनं त्यांचे ये जा असायची. त्या विशिष्ट काळात त्यांचे तिथे ते 4 दिवस राहून मुक्काम करून पुढे जाणं, पालं वगैरे काय म्हणतात त्याला, ते तिथे ते चालायचं. तर मी सहज तिथे गेलो होतो बघायला, क्युरिओसिटी म्हणून, की हे करतायत काय. तर त्यांनी तिथे ग्रे पार्ट्रिज पाळलं होतं आणि ट्रेन केलं होतं ते कॉल करून ते अट्रॅक्ट करायला इथे त्याच्यामध्ये. तर तो त्यांच्याकडचा तो पाळीव तो जो होता, म्हणजे ग्रे पार्ट्रिज जे होतं ते त्याला अट्रॅक्ट करायला वापरायचं आणि मग फासे वापरायचे. म्हणजे त्याच्यामध्ये ते तिथे म्हणजे असा काय म्हणता येईल की पॅसिव्ह असा नव्हता त्यांचा, मोर ऍक्टिव्ह काइंड ऑफ हंटिंग. आणि थोडंसं कारण फासे लावण्याचं हे आपल्याकडे एनडीए आणि सिंहगडला पुष्कळदा ते फासे लावलेलेही पाहिलेले, सशांसाठी वगैरे लावलेले असावे तसा अंदाज. पण हा प्रकार म्हणजे मला थोडासा इंटरेस्टिंग वाटला की त्यांनी ते ट्रेन केलेलं तो ते वापरतो आणि त्याचा आवाज तो काढायचा वगैरे असं. म्हणजे ते करायला त्याला स्वतःलाही काढता येत होता आणि तो पक्षी तो ओरडायचा आणि ते त्याच्यामध्ये ते अट्रॅक्ट व्हायचं. आणखीन एक काहीतरी मुद्दा आला होता आणि मगाशी कोणीतरी मगाशी कोणी विचारलं होतं की कावळे कसे पकडायचे याच्यावरून. मला आता आठवत नाही एक्झॅक्टली कावळ्यांचे कसे पकडायचे, पण एक सिंपल कबुतरांसारखे पक्षी पकडताना मी त्याच्यात पाहिले ते म्हणजे त्याच्यात दाणे टाकून एक लूप करून ते ओढून त्याच्यामध्ये केलेत. म्हणजे ते अगेन ऍक्टिव्ह हंटिंग त्याच्यामध्ये, की फार सिंपल कबूतर पकडायला किंवा
कावळे त्यांनी पकडल्यात असतील की मध्ये खाद्यपदार्थ ठेवले आणि त्याच्याभोवती लूप केला आणि लूपचं तुम्ही एक 10-15-20 फुटांवरती तुम्ही लपून बसला आणि त्यामध्ये तो आला की पक्षी की ते नुसतं पूल केलं की त्याच्यामध्ये तो लगेच पकडला जातो. कदाचित कावळे ते त्या प्रकारे पकडत असेल पण मला आठवत नाही. पण मी त्यांना जे पाहिलं त्या वैदूंना त्यावेळेला ते त्यावेळेला याचा तो काय म्हणतो आपण त्याला म्हणजे ट्रॅप घेऊन हिंडत होते. ते मेटलचा त्याच्यामध्ये ट्रॅप होता आणि ते मांजरं पकडायला तेव्हा तिथे यायचे. आणि त्याच्यामध्ये असंच काहीतरी मीठ कुठलं तरी वापरून मी त्याच्यामध्ये असंच प्रचंड वास येणारं काहीतरी असायचं ते. आणि ते त्याच्यामध्ये टाकून ते मांजरं पकडायचे त्याच्यामध्ये. पण कावळे त्यांनी तिथे त्यांचं लक्ष होतं पण मला आठवत नाही त्यांनी आमच्या इथे कधी कावळे पकडल्याचं. पण ते फासानी कबुतरं पकडणं, पारवे पकडणं हे अगदी सहज होणारी गोष्ट आहे. ते फारच चटकन फसतात. मला कावळे तसे फसतील का याच्याबद्दल जरा शंका आहे. म्हणजे एकदा दोनदा फसले तर कावळा तसा पुष्कळ बुद्धिमान होता. प्राणी. ते कबुतरांसाठी असा नेटचा असायचा का स्ट्रक्चर? कबुतरांसाठी एक सिंपल लूप केला ना म्हणजे आपला फास दोरीचा एक साधी दोरी घेतली की जी तुटणार नाही त्यांनी कबुतराच्या ह्यानी तर तेवढी दोरी घेतली आणि त्याचा लूप केला तर त्या लूपचं टोक जर आपल्याकडे ते ठेवलं तर तो म्हणजे जसा फास असतो ना तसा फास करायचा फक्त तो आणि तो फास गोल करून त्याच्यामध्ये खाणं टाकलं की तो त्याच्यात कबूतर आलं की तुम्ही ते ओढलं की ते त्याच्या पायात अडकतं कारण आपण ते ओढतो ते त्याला कळायला उशीर होतो कारण आपण अंतरावर असतो. जोपर्यंत कळतं आणि त्याच्या पायाला हिसका बसतो तेव्हा उडतो तेव्हा ते त्याच्यामध्ये फासामध्ये तो अडकलं जातं. दॅट्स द एक सिम्पल टेक्निक दॅट आय हॅव सीन की लोक ते वापरून पकडतात असं. त्याच्यात दाणे टाकून येऊ शकतं. कावळ्यांसाठी काहीतरी वेगळं टाकायला लागेल कारण का दाणे टाकून काही कावळे येणार नाहीत. त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं खाद्यपदार्थ टाकायला लागतील. पण एक असा मोठा लूप केला त्या फासाचा म्हणजे एक साधारण एक 5-6 फूट जसा डायमीटर आहे असं तर किंवा त्याच्याहून थोडा कमी एक 4 फुटांचा याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ते कबूतर लगेच येतात.